देशात कार्यरत असलेल्या 27 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशामधील मुख्यमंत्र्यांची मालमत्ता किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी एक अहवाल प्रसिद्ध केलाय, ज्यात भारतात सगळ्यात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे आणि कोणत्या मुख्यमंत्र्यांची किती मालमत्ता आहे हे स्पष्ट होत आहे. अहवालानुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हे देशातले सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. असं कळून येतं की त्यांची एकूण मालमत्ता 931 कोटी रुपयापर्यंत जाते. तसेच दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत. अहवालानुसार त्यांची मालमत्ता 332 कोटी रुपयापर्यंत जाते आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची मालमत्ता 51 कोटी रुपयापर्यंत जाते असं दाखवलं गेलंय. हे 3 मुख्यमंत्री भारतातले सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. एडीआरने मुख्यमंत्र्यांनी निवडणूक अर्ज करताना सादर केलेल्या प्रमाणपत्रावरून ही माहिती जगासमोर आणली आहे. त्याचसोबत सगळ्यात कमी मालमत्ता असलेल्या मुख्यमंत्र्यांचाही त्यांनी उल्लेख केलाय, ज्यात सर्वात कमी मालमत्ता ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आहे. त्यांच्या नावावर फक्त 15.38 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरचे उमर अब्दुल्ला यांच्याकडे 55 लाख, केरळचे पिनराई विजयन यांच्याकडे 1.18 कोटी, राजस्थानचे भजनलाल शर्मा यांच्याकडे 1.46 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कौटुंबिक संपत्ती तर तब्बल 13,17,47,728 रुपये हे निवडणूक आयोगाने सादर केलेल्या प्रमाणपत्रानुसार कळते. त्याचसोबत उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांच्याकडे 1.54 कोटी, बिहारचे नितीश कुमार यांच्याकडे 1.64 कोटी, पंजाबचे भगवंत मान आणि ओडिसाचे मोहन चरण यांच्याकडे 1.97 कोटी रुपये, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव सहाय यांच्याकडे 3.80 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आणि मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे तिथल्या मुख्यमंत्र्यांचा या अहवालात समावेश नाहीये.